नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. अंधत्वावर मात या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्र नेत्र संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर जीवन लाडी, सचिव डॉक्टर प्रीतम सामंत, खजिनदार डॉक्टर संभाजी रोडगे आणि डॉक्टर उमा प्रधान यांनी अंधत्वाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमातून मार्गदर्शन करण्याचं ठरवलंय. आणि त्याच अनुषंगानं आपण अंधत्वाला कारणीभूत ठरणाऱ्या विविध कारणांवर चर्चा करणार आहोत. या कार्यक्रमात आज आपण बोलणार आहोत गैरसमज आणि अंधत्व या विषयावरती. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांना. डॉक्टर, आपलं स्वागत. नमस्कार. आपण ही चर्चा करूयात, मात्र त्यापूर्वी आपण डॉक्टरांचा थोडक्यात परिचय करून घेऊयात. डॉक्टर तात्याराव लहाने हे जे हॉस्पिटलचे अधिष्ठाता आहेत. मोतीबिंदूच्या त्यांनी 1,40,000हून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात 200हून अधिक नेत्र शस्त्रक्रिया शिबिरं त्यांनी घेतली आहेत. महाराष्ट्र ऑप्थॅल्मिक सोसायटीचे ते माजी अध्यक्ष आहेत आणि अनेक तरुण डॉक्टरांचे ते मार्गदर्शक आदर्श आहेत. चर्चेला आम्ही सुरुवात करतोय. डॉक्टर, खूप गैरसमज आहेत समाजामध्ये अंधत्वाविषयी. सुरुवातीला व्यायाम केल्यामुळे चष्म्याचा नंबर जातो का? नाही, आता असं आहे की आपण बऱ्याच वेळेस पाहतो की व्यायाम केल्यानंतर हे स्नायू जाड होतात किंवा चांगले मजबूत होतात. तर डोळ्याचा नंबर हा जो आत डोळ्याच्या आत स्नायू असतात किंवा डोळ्याची लांबी जे असते किंवा रुंदी असते यावर येतो. आणि त्यामुळे व्यायाम केल्यामुळे चष्म्याचा नंबर जातो हा गैरसमज आहे. यामुळे नंबर जात नाही, त्याचं वय कितीही असो. व्यायामात कमी वयामध्ये व्यायामाचा फायदा होतो आणि चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी फायदा होत नाही. खरंय. चष्मा सातत्यानं वापरल्यानं किंवा कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्यामुळे नंबर कमी होणं किंवा पूर्ण जाणं हे शक्य आहे का? यामध्ये असं आहे की चष्मा नंबर जेव्हा लागतो तर त्यावेळेस आपण समजा हा चष्मा सातत्याने वापरला तर चष्म्याचा नंबर नक्कीच जात नाही. कारण चष्म्याचा नंबर याच्यासाठी लागतो की डोळ्याची लांबी कशी आहे त्यावर तो लागलेला असतो किंवा डोळ्याचं जे बुबुळ आहे ते कसं आहे त्यावर तो लागलेला असतो, म्हणून तो जात नाही. किंवा कॉन्टॅक्ट लेन्स लावल्याने पण जात नाही. जशी डोळ्याची वाढ होईल, समजा 1 वर्षापासून ते 18 ते 20 वर्षापर्यंत डोळ्याची वाढ होत असते, तर तेवढ्या वाढीपर्यंत हा चष्म्याचा नंबर जो आहे हा वाढतच जातो. त्यामुळे चष्मा लावणं लहान मुलं त्याच्यासाठी गरजेचं आहे की त्यांची दृष्टी निकोप व्हावी, त्यांचा डोळा तिरळा होऊ नये आणि त्यांचा जो डोळ्याची वाढ चांगली व्हावी आणि दृष्टी कमी होऊ नये. यासाठी लहान मुलांना चष्मा लागला तर तो चष्मा लावणं गरजेचं आहे आणि त्यामुळे त्याची दृष्टी चांगली राहणार आहे. पण चष्मा लावल्याने चष्म्याचा नंबर कमी होत नाही किंवा जात नाही. हा निश्चित थोडा नंबर असेल, समजा 0.5 वगैरे, तर अशा प्रकारचा नंबर स्पाझममुळे आला असेल तर असा नंबर जाऊ शकतो. पण चष्मा लावल्याने चष्म्याचा नंबर, डोळ्याचा नंबर निश्चित जात नाही. तर वयामानाप्रमाणे तो वाढत जातो आणि 20व्या वर्षी हा नंबर वाढण्याचं थांबतं. त्यानंतर 40व्या वर्षी पुन्हा जवळचा नंबर लागतो, त्याला आपण प्रेसबायोपिया असं म्हणतो, आणि तो 60 वर्षापर्यंत वाढत जातो. 60 वर्षानंतर तो वाढायचा थांबतो. म्हणून चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स नंबर वाढवण्याचं थांबवत नाहीत. खरंय. अजून असे अनेक गैरसमज आहेत. त्यातला अगदी प्रामुख्याने आढळणारा गैरसमज म्हणजे समजा डोळा लाल झाला किंवा डोळ्याला इन्फेक्शन झालं, खाज येत असेल, तर अनेक जण गोमूत्र, तूप किंवा रोज वॉटर घालण्याचा सल्ला देतात, घरगुती उपचार करतात. त्यांनी हे इन्फेक्शन जाऊ शकतं का? नाही, डोळा लाल झाला तर लाल होण्याचं फक्त एकच जंतुसंसर्ग नसून त्यामध्ये बाकीचेही आजार असतात. काचबिंदू असतो, आयरायटिस असतो किंवा असे बरेचसे आजार असतात. पण आपल्याकडे कसं आहे की गोमूत्र टाकणे किंवा त्यामध्ये गाईचं तूप टाकणे, शेळीचं दूध टाकणे, या सर्व 100% गैरसमजातल्या गोष्टी आहेत. या सर्व गोष्टीमुळे डोळा लाल झालेला कमी होत नाही. पण हा सर्व जो गोष्टी आहेत त्या मीडिया म्हणून काम करतं आणि हा डोळ्यामध्ये गेल्यामुळे तिथं जंतूची वाढ होते आणि वाढ होऊन जो आजार झाला आहे त्याच्यापेक्षा दुसराच आजार होऊन बसतो. आणि म्हणून अशा प्रकारचे गोष्टी डोळ्यामध्ये टाकणं हे 100% चुकीचं आहे. कारण डोळा हा अतिशय नाजूक भाग असतो आणि दृष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते, म्हणून ते टाकू नये. आणखी एक गोष्ट मी पाहिली आहे की खेडेगावामध्ये डोळ्यामध्ये लाला आल्यानंतर खडा पडला म्हणून जिभेनं खडा काढला जातो. तर जिभेमध्ये आपल्या जिभेत पूजनक जंतू असतात आणि हे जंतू जेव्हा डोळ्यात जातात तेव्हा आपलं जे बुबुळ आहे, हे बुबुळ नेहमी ट्रान्सपरंट असतं, पारदर्शक असतं, त्यावर पांढरी टीक पडते आणि ती टीक जन्मभर राहते. म्हणून या सर्व गोष्टी करणं हे गैरसमजातून झालं आहे. डोळा लाल झाल्यानंतर तर कुठल्या प्रकारची लालाई आहे त्यावर डॉक्टरांना दाखवून उपाय केले पाहिजे आणि अशा प्रकारचे खाजगी उपाय त्यात केले नाही पाहिजे. खरंय. डोळे येण्याची एकदा साथ आली की असेच काही गैरसमज आपल्याला पाहायला मिळतात. डोळे आलेल्या माणसाकडे डोळ्यात डोळे घालून पाहिलं की डोळे येतात, असाही एक गैरसमज आहे.
डोळे येणे ही जे आहे हा जंतू संसर्ग झाल्यामुळे डोळे येतात. आणि मग आल्यानंतर काय होतं की आपण सर्व विचार करतो की त्या माणसाच्याकडे डोळे घातले की आपले डोळे येतात. ते चूक आहे. डोळ्यामध्ये डोळे घातल्यानंतर तिथले जंतू उडून आपल्या डोळ्यात जात नाहीत, कारण ते जंतू हवेतनंच आत शिरतात असं नाही आहे. तर यामध्ये ज्यांचे डोळे आले आहेत त्यांना आपला स्पर्श झाला, कारण त्यांच्या कपड्यावरही जंतू असतात, डोळ्यात असतातच. तो स्पर्श झाल्यानंतर आपल्याला एक अशी सवय असते, आपण आपला हात पुन्हा न धुता म्हणजे आपण ते स्वच्छ न करता डोळ्याला लावतो आणि आपणच इनाक्युलेशन म्हणतो आपण, जसं की आपणच ते जंतू आपल्या डोळ्यामध्ये हाताने घालतो. आणि म्हणून जेव्हा डोळ्याची साथ असते त्यावेळेस आपण आपला हात डोळ्याला न लावणे, ज्याच्यामुळे आपले डोळे येत नाहीत. पण डोळ्यात डोळे घातल्याने नक्कीच त्याला डोळे येत नाहीत हा गैरसमज आहे आणि त्यातनं आपण दूर झालं पाहिजे. खरंय. असेच डोळ्यानंतर अनेक जण काळा चष्मा लावून फिरतात की जेणेकरून दुसऱ्याला त्याचा त्रास होऊ नये. तर हे शक्य आहे का? म्हणजे काळा चष्मा लावल्याने दुसऱ्याला त्याचं इन्फेक्शन होत नाही असं होतं? नाही, याचं दुसरी गोष्ट अशी आहे की मी आताच सांगितलं, जसं आपण डोळ्यात डोळा घातल्यानंतर असं म्हणतोय की डोळे येत नाही, दुसऱ्याचे डोळे येत नाहीत, तसाच हा प्रकार आहे. डोळ्याला आपण चष्मा त्यांना का घालण्यासाठी सांगतो याचं कारण माहिती पाहिजे. त्यांना चष्मा ह्यासाठी घालायला सांगतो की त्यामध्ये फोटोफोबिया म्हणजे प्रकाश जेव्हा त्याच्या डोळ्यावर पडतो तर त्या प्रकाशाचा त्यांना त्रास होतो. हा त्रास होऊ नये म्हणून त्यांना तो चष्मा घालायला सांगितला असतो. दुसरी गोष्ट अशी आहे की असा काळा चष्मा घातला असेल तर त्यांचं सरासरी ऑपरेशन झालं आहे किंवा त्यांना सरासरी डोळा आला आहे. तर अशा ज्या रुग्णाच्या जवळ म्हणजे डोळा आला असेल तर आपला जंतू संसर्ग होऊ शकतो, ऑपरेशन झालं असेल तर त्यांना होऊ शकतो, म्हणून ह्यांच्याजवळ आपण जाऊ नये असं समाजाला कळावं. याच्या मागचं आणखी एक इंडिकेशन असतं. पण चष्मा घातल्याने पुढच्या माणसाचे डोळे येत नाही ते चुकीचं आहे. पण ज्यांचे डोळे आले आहेत त्यांनी मात्र एक काम केलं पाहिजे की आपलं कितीही महत्त्वाचं काम असो हे काम थांबवून आपण घरी थांबलं पाहिजे आणि घरी थांबल्यानंतर आपले डोळे एकदा कमी झाल्यानंतर ते आपण बाहेर पडलं पाहिजे. समाजात मिसळल्याने सर्वांचे डोळे येतात, त्यामुळे हे चष्मा लावल्याने डोळे दुसऱ्याला यायचं थांबत नाही, तर स्पर्शाने ते येतात आणि दुसऱ्याच्या डोळ्यासाठी प्रोटेक्शन म्हणून ते वापरलं जात नाही, तर स्वतःच्या डोळ्याचं प्रोटेक्शन म्हणून चष्मा लावला जातो, काळा चष्मा लावला. खरं म्हणजे स्वतःच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी खरं तर हा काळा चष्मा डोळ्यानंतर आपण लावतो. मात्र आपण नेहमी असं बघतो की सांगितलं तर आता मी चष्मा लावला तर तुला कदाचित डोळे येणार नाहीत म्हणून मी हा चष्मा लावतो. तर हा एक मोठा गैरसमज आपल्या सगळ्यांमध्ये आहे. डोळ्यात काजळ किंवा सुरमा घातल्याने दृष्टी खूप शार्प होते असं म्हणतात, तर यात कितपत तथ्य आहे? यामध्ये मी असं बघतोय की गैरसमज खूप आहेत की डोळ्यामध्ये काजळ घालणे किंवा सुरमा घालणे. तर ही आपण असं समजूया की आपला जो बुबुळ आहे, मग आपला जे कंजंटायवा आहे हा अतिशय नाजूक असतो आणि आपण पाहतो की आपल्या डोळ्यात जर खडा पडला तर पाणी येतं. तसंच हे जेव्हा आपण डोळ्यामध्ये घालतो तर आपल्या डोळ्याला पाणी येऊन आपल्या डोळ्याची जी भावल्या आपल्या पापण्या आहेत त्या जवळ येतात आणि डोळा लहान होतो, तो मोठा होत नाही. त्याच्यानंतर याची दृष्टी किंवा ही गोष्ट कधी याच्यामुळे वाढत नाही किंवा डोळ्याची वाढ होत नाही. तर उलट हे नेहमी घातल्यामुळे आपण ज्या हाताने बोटाने घालतो तर त्या बोटाचे जंतू ते याच्यात जातात. कधी कधी आपण त्याला आपल्या थुंकीचाही वापर करून त्या आत घालतो, त्याचे जंतू, आणि यामध्ये खुपऱ्या नावाचा आजार होतो. आणि खुपऱ्या हा आजार झाल्यानंतर हा जेव्हा वृद्ध होऊ त्यावेळेस हा अंधत्व पण आणू शकतो. त्यामुळे डोळ्यामध्ये काजळ घातल्याने डोळे मोठे होणे किंवा डोळ्यांची वाढ होणे किंवा डोळे चांगले होणे हे चुकीची गोष्ट आहे. आणखी एक गोष्ट मी आता ऐकली आहे की डोळ्यात मी सांगितलं काजळ का घालतात, तर ते एक तर म्हणजे चांगलं दिसावं म्हणून घालतात, पण डोळे हे जन्मभर आपल्यासाठी दृष्टी देत असतात, ते घालू नये. दुसरं त्यांना दृष्टी लागू नये म्हणून घालतात. तर जिथं दृष्टीच आहे तिथे कशा दृष्टी लागेल. तर मला असं वाटतं की आपण आणखी दृष्टीसाठी काही करायचं असेल तर सर्व चेहरा आहे, चेहऱ्यात कुठेतरी एखादा ठिपका लावा, पण डोळ्यामध्ये लावणं चुकीचं आहे. यात मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की जसं हे घरी हे सगळं केलं जातं, काजळ घालण्याचं सुरमा घालण्याचं काम आजी किंवा आई करत असते, तसंच आणखी एक गोष्ट आहे की आपल्याकडे डोळ्यामध्ये औषध टाकण्याची एक सवय आहे की कुठलं तरी एखादं गुलाबाचं पाणी असेल किंवा एखादं औषध असेल किंवा एक कटलं तरी असं झाडाचं हे असेल, ते डोळ्यामध्ये आपण नेहमीसाठी टाकत राहतो. आणि मग मी जेव्हा विचारतो की हे असं का करता, तर जी शिकलेली माणसं आहेत त्यांचं हे लक्षण समजलं जातं की आपण एखादं औषध डोळ्यात टाकतो म्हणजे आपण ती डोळ्याची काळजी घेतो. हे सगळं चुकीचं आहे, कारण आपल्या डोळ्यामध्ये टिअर फिल्म नावाची एक फिल्म येत असते, त्याच्यामुळे त्याला अन्न जात असतं. आपण जेव्हा हे एखादी कुठलं औषध डोळ्यामध्ये टाकू, एखादं गुलाबाचं पाणी टाकू, तर त्यावेळेस ते अन्न जे आहे ते पातळ होतं आणि त्या डोळ्याला अन्न मिळत नाही आणि पुढे चालून डोळे कोरडे होतात. आणि म्हणून त्याच्यामध्ये अशा प्रकारचं औषध टाकणं म्हणजे त्याच्यामध्ये पाणी कालवण्यासारखं आहे. त्यामुळे जर आजार असेल तर तितक्या पुरतंच औषध टाकावं
आजार नसेल तर अशा प्रकारचं औषध टाकणं चुकीचं आहे. नेहमीसाठी डोळ्यात औषध टाकणं हे 100% चुकीचं आहे आजार नसल्यास. आजार असल्यास मात्र ते टाकायला काही हरकत नाही. खरंय. डॉक्टर, यानंतर मी मोतीबिंदूकडे येणार आहे. मात्र मोतीबिंदू ड्रॉप घातल्याने जातो असा अनेक लोकांचा समज आहे. आपण त्यावरती बोलूया. मात्र त्यापूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. आपण बघताय झी 24 तास, आमचा विशेष कार्यक्रम अंधत्वावर मात. आज आपण चर्चा करतोय गैरसमज आणि अंधत्व या विषयावरती, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने. डॉक्टर, मगाशी आपण अनेक गैरसमजांबद्दल बोललो. मोतीबिंदूविषयी असे अनेक गैरसमज असतात. तिथे जाण्याआधी एक खरं तर महत्वाचा प्रश्न, की अनेक वेळा डोळ्यांची जळजळ होते किंवा डोळ्यांची आग होते ज्याला आपण म्हणतो. तसं झाल्यानंतर अनेक जण लेप लावतात किंवा डोळ्यावरती काकडी ठेवतात. तर हे कितपत योग्य आहे? नाही, काय होतं की आपण जळजळ तर डोळ्याचे जेव्हा होते का आपण मोटरसायकलवर फिरतो, आपण बरेचसे अशी धूळ वगैरे याच्यात फिरतो आणि जळजळ होते. तर यावेळेस मग मी असं ऐकून आहे की डोळ्यावर काकडी ठेवली जाते, त्याच्यावर बर्फ ठेवला जातो, किंवा डोळ्यावर केळाची साल पण ठेवली जाते आणि त्याच्यावर बर्फ ठेवला जातो. तर मला असं वाटतं की या गोष्टी आपण पाहतो की बर्फ, आपलं केळाची साल किंवा काकडी याच्यातलं निर्जंतुकरण झालेलं नाही आहे. मग ते आपल्या डोळ्यात नेऊन जंतू ठेवणं हे अतिशय धोकादायक आहे आणि यामुळे पुढे चालून आजार होतात. तसं ठेवणं करायला नाही पाहिजे. पण डोळ्याची जळजळ होती ही कशी थांबवायची? तर आपल्याकडे पाणी असतं, थंड पाणी घ्या किंवा साधं पाणी घेऊन जर सकाळ संध्याकाळ आपण ते डोळ्यावर हे करून डोळा स्वच्छ धुतला तर आपली जळजळ कधीच होणार नाही. कारण जळजळ डोळ्यामध्ये जी घाण असते ती गेल्यामुळे झालेली असते आणि डोळे धुवून घेणे याचा इतका चांगला उपाय नाही. म्हणून काकडी, केळाची साल किंवा लेप अशा प्रकारच्या गोष्टी डोळ्यासाठी करणं म्हणजे डोळ्यामध्ये जंतू संसर्ग करणं असा त्याचा अर्थ होतो. खरंय. मोतीबिंदू जेव्हा होतो तेव्हा अनेक लोकांनी असं सांगितलं की ड्रॉप्स घातल्यामुळे मोतीबिंदू जातो. तर असे काही खरंच ड्रॉप्स उपलब्ध हो, मी हे ऐकून आहे की मला खूप आमच्या रुग्ण येऊन विचारतात की सर औषध घेतलं पाहिजे. तर आपल्या मोतीबिंदू कसा आहे की जसे आपले केस पांढरे होतात वयामानाप्रमाणे, तसा मोतीबिंदू म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये नेत्रबिंदू ज्याला आपण लेन्स म्हणतो, हा जवळचं दूरचं पाहण्यासाठी आपला मदत करत असतो. जसं वय वाढेल तसं हा नेत्रबिंदू जो आहे हा पांढरा पडत जातो किंवा काळा पडत जातो. तर जेव्हा हा काळा किंवा पांढरा पडतो तर त्याची पारदर्शकता निघून जाते आणि पारदर्शकता निघून गेल्यामुळे आपल्याला दिसायचं कमी होतं. याच्यावर उपाय म्हणजे औषध समजा टाकलं, ही पारदर्शकता जाणार आहे का? नाही जाणार आहे. आणि म्हणून जे कुठल्या प्रकारचे औषध दिले जातात या औषधाचा नेत्रबिंदू झाल्यानंतर किंवा मोतीबिंदू झाल्यानंतर त्यावर उपाय होत नाही किंवा होण्यापूर्वी होत नाही. तर यावर जो काही आपल्याकडे चर्चा होते की याच्यावर औषधाचा उपाय आहे, त्यांच्या सर्व लोकांना मी एक गोष्ट सांगेल की आपले केस पांढरे झाले असतील तर कुठल्या तरी औषधाने ते आपण काळे करू शकतो का? नाही करू शकत. तसंच वयामानाप्रमाणे होणारा हा मोतीबिंदू आहे आणि त्यामुळे डोळ्यामध्ये औषध टाकल्यानंतर हे मोतीबिंदू निघून जात नाही किंवा होण्याचं थांबत नाही. जसं वय आपलं वाढत जातं, वय वाढण्याचं थांबत नाही, तसंच मोतीबिंदू पांढरा होण्याचं थांबत नाही. मग मोतीबिंदूवरती शस्त्रक्रिया हा एकच उपाय आहे? मोतीबिंदूवर जेव्हा मोतीबिंदू होतो आणि आपली दृष्टी कमी होते अशा वेळेस शस्त्रक्रिया हा एकच उपाय आहे, दुसरा कुठलाही उपाय नाही. आणि शस्त्रक्रियेनंतर त्याला आपण मोतीबिंदू काढून टाकून तिथे आपण डोळ्यात लेन्स बसवतो आणि एकदा लेन्स बसवल्यानंतर जेवढी आपली दृष्टी होती ती पूर्ववत मिळते. आणि यासाठी आता बरेचसे असे नवीन आता तंत्रज्ञान आलं आहे आणि या तंत्रज्ञानामध्ये पहिलं आहे फेको इमल्सिफिकेशन. तर यामध्ये जसं हे तंत्रज्ञान आलं 1985 पासून आपल्याकडे, तर या तंत्रज्ञानामध्ये आपण डोळ्यामध्ये एक प्रोब घालतो जो आता जवळपास 2.2 मिलीमीटर पर्यंत छेद घेतो आपण आणि आज जाऊन आपण त्या लेन्सचे लहान लहान तुकडे करतो आणि ते तुकडे आपण वसून घेतो बाहेर आणि त्याच ठिकाणी 2.2च्या छेदमधून किंवा 3.2च्या छेदमधून आपण घडी होणारा फोल्डेबल लेन्स म्हणतो आपण, तो लेन्स आत घालतो आणि तो घातल्यानंतर मग आपली दृष्टी पूर्ववत होते. तर हा आत्तापर्यंतचा ह्याचा जो आहे म्हणजे शस्त्रक्रिया करण्याचा, तर तशा प्रकारची शस्त्रक्रिया करून त्यावेळेस शस्त्रक्रियेला ॲडमिट व्हावं लागत नाही. दिवसा डे केअर म्हणतो आपण, करून घरी जाता येतं. मग हाच त्याच्यावरचा उपाय आहे आणि औषध नाही. खरंय. तिरळेपणा हा सुद्धा एक मोठा गैरसमज समाजात आहे, आपण त्याविषयी बोलूया. मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे आम्ही घेतोय. आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.
आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम अंधत्वावर मात. आज आपण चर्चा करतोय गैरसमज आणि अंधत्व, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने. डॉक्टर, मगाशी आपण फेको इमल्सिफिकेशन बद्दल सांगितलं, तशीच लेझर शस्त्रक्रिया सुद्धा केली जाते. यावर आता नवीन फेमटोसेकन लेसर नावाचा लेसर आलेला आहे. पण यामध्ये आता हे आपण असं म्हणूया की याच्या आणखी डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे. तर यामध्ये आपण असं करतो की डोळ्याचे तुकडे करण्यासाठी याचा आपण उपयोग करतो. पण त्याच्यानंतर मात्र फेकोनीच करावी लागते. म्हणजे अर्धी शस्त्रक्रिया लेसरनी, अर्धी शस्त्रक्रिया फेकोनी अशी होते ते. पण यावर आणखी मला असं वाटते की पुढे संशोधन होईल. पण आता सध्या लेसर मोतीबिंदूसाठी वापरला जातो, जो की याच्यापूर्वी वापरला जायचा नाही. आता त्याने आपण अर्धी शस्त्रक्रिया करतो आणि अर्धी फेकोनी करतो. तिरळेपणा हा एक खरं तर आपण आजार म्हणूया त्याला, पण लहान मुलांमध्ये जर हा तिरळेपणा असेल तर तो नशीबवान आहे असं मानलं जातं, आणि हा तिरळेपणा जात नाही असं एक गैरसमज आहे. नाही, काय आहे की मी हे ऐकतो असं की आपला तिरळेपणा असेल तर तो मुलगा नशीबवान असतो, मुलगी नशीबवान असते. तर मला असं वाटतं की तिरळेपणा हा याच्यामुळे येतो की आपला जो डोळा आहे तो डोळा अशक्त असतो, म्हणून तो डोळा तिरळा होतो. तर तो सशक्त करण्यामुळे त्या दृष्टी त्याला चष्मा देणे किंवा त्याचा व्यायाम करणे, तर याने तो सशक्त होतो. तर त्याचा नशिबाचा संबंध नाही, तर दृष्टीचा संबंध आहे. पुढे चालून त्याची दृष्टी निघून जाते. त्याहीपेक्षा समजा मुलगी किंवा मुलगा दोघंही असतील तर ह्यांना जन्मभर न्यूनगंड असतो. ते समाजामध्ये मिसळू शकत नाहीत किंवा समाजामध्ये चेहरा ते स्वतःचा चेहरा दाखवत नाहीत. म्हणून हे आपण मनातला गैरसमज काढून टाकला पाहिजे. आणि तिरळेपणा हा शस्त्रक्रियेने किंवा चष्म्याने बरा होतो आणि तो बरा केला पाहिजे. आणि असं केल्याने त्याचे जे जन्मभर त्यांना जे दिसणार आहे दृष्टी आहे ती दृष्टी चांगली राहते. आणि म्हणून हे गैरसमज आपण काढून टाकले पाहिजे की ह्या भाग्यवानाचा वगैरे गोष्ट नाही, तर हे त्या डोळ्याला कमी दिसण्यामुळे ते झालेलं आहे किंवा त्याचा एखादा स्नायू काम करत नाही म्हणून झाला आहे. आणि त्यावर उपाय आहेत, आणि उपाय म्हणजे शस्त्रक्रिया किंवा चष्मा. आजकाल आपण स्मार्टफोन आणि आयपॅड आणि या सगळ्या गोष्टी वापरत असतो, तर या सगळ्या गोष्टींच्या सतत वापराने डोळ्याला किती इजा होऊ शकते? नाही, आता आपण पाहतो की डोळ्यात आपण एखादं पुस्तक वाचणं आणि एखादा मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे किंवा टॅब आहे, हे याच्यातनं प्रकाश येतो बाहेर. आणि प्रकाश आल्यानंतर तो डोळ्यामधली जी आपली बाहुली आपण तिला प्युपिल म्हणतो, ती लहान होऊन जाते. आणि सारखं आपण 8-8 तास 9-9 तास ते करत असतो. तर त्यामुळे तिला स्पाझम येतो आणि स्पाझम येऊन चष्म्याचा नंबर लागू शकतो. त्याचबरोबर स्पाझम झाल्याने आपले डोळे लाल होतात, कोरडे होतात आणि कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम नावाचा आजार त्यामध्ये होतो. म्हणून 1 ते 6 वर्षापर्यंतच्या बाळाला आपण व्हिडिओ किंवा हे खेळायला देऊ नये किंवा लहान फोन पण खेळायला देऊ नये. 6 वर्षे ते 12 वर्षापर्यंत 2 तास खेळायला द्यावं. त्याच्यावरचे गेम खेळायला देऊ नये. 12 वर्षानंतर द्यावे किंवा तेव्हा डोळ्याची वाढ झालेली असते. आणि जी ह्याच्यामध्ये कार्यालयात काम करतात तर त्यांनी प्रत्येक 2 तासाने आपलं कॉम्प्युटर बंद करावा आणि आपले डोळे जे आहेत हे बंद करावे. आणि पामी म्हणतो आपण, आपले दोन्ही जे पाम आहेत असे लावून हा डोळा इथे दाबावा असा, आणि दाबल्यानंतर त्याच्यासमोर अंधार निर्माण होतो आणि आपले जे बाहुले आहेत, ज्या लहान आकुंचन झाले आहेत त्या प्रसरण होतात आणि आपल्यात होणारे पुढचे आजार आहेत किंवा लागणारा चष्म्याचा नंबर आहे तो निघून जातो. तसंच कॉम्प्युटरवर एक आर्टिफिशियल टीयर्स ठेवावे आणि प्रत्येक 2 तासांनी टाकावी, कारण डोळे पुढे कोरडे पडणार आहेत आणि हा कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम आपण घालवू शकतो. दुसरं म्हणजे आपल्या पापण्याची जी हालचाल आहे ती जास्त करावी, कारण सारखं असं कॉम्प्युटर बघत असताना आपण त्या आपल्या पापण्या हलवत नाही, तर त्या पापण्या हलवाव्या. किंवा कॉम्प्युटर हा 4 ते 9 इंच खाली ठेवावा. असं ठेवल्याने आपले डोळा कव्हर केला जाईल आणि त्याला ड्रायनेस येणार नाही. म्हणून लहान मुलांना कुठलाच याच्यातली कुठलीच गोष्ट खेळायला देऊ नये. त्याचा खेळ म्हणून, त्याचा खेळणी म्हणून वापर करू नये, ज्यामुळे चष्म्याचे नंबर लागतात. आणि मोठ्या माणसाने जेव्हा आपण काम करतो आहे तेव्हा त्यांनी डोळ्याची काळजी घेतली तर त्यांना कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम नावाचा आजार होणार नाही आणि दृष्टी त्यांची जाणार नाही. खरंय. कारण डॉक्टर, हा खूप मोठा विषय, अनेक गैरसमज आपल्या समाजात आहेत डोळ्यांविषयी, पण त्यातल्या अनेक गैरसमजांबद्दल आपण इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. या विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.